नमस्कार विहिली मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत की बऱ्याचशा विहिलींना लोकेशनचा प्रॉब्लेम यायला. तर याच्यामध्ये सोल्युशन काही एवढा अवघड नाही आहे किंवा काहीच नाही. फक्त तुम्ही काय आहेत की थोडासा तो सुद्धा प्रयत्न करत नाही त्याच्यामध्ये. हे बघा, आता सुरुवातीला तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की आता CSID हा तुमच्या दिलेल्या लोकेशनच्या 20 किलोमीटरच्या परिघात म्हणजे त्या सर्कलमध्ये चालणार, त्याच्या व्यतिरिक्त बाहेर चालणार नाही. आणि आता OTP बेस पण आलेले आहे, SMS OTP थंब आणि हे तर त्याशिवाय ते चालणार नाही. आता सुरुवातीला आपण बघतो ते एक विहिलीचा तसं सेम असाच प्रॉब्लेम होता, त्याचा इनडेक्स घेऊन मी आता प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, त्याच्यानुसारच व्हिडिओ बनवलाय. बघा, लोकेशन ॲक्सेस रिक्वायर्ड म्हणते. इथं आल्याच्यानंतर एकदा रिफ्रेश करायचं, तुम्हाला गेल्याच्यानंतर इथं हे असं फिरतंय, तुम्हाला रेग्युलरली दाखवते. त्याच्यानंतर काय करायचं आहे की याच पोर्टलवरती इकडे बघा, इथं लोकेशन क्रोममध्ये दाखवतंय. या क्रोममध्ये गेल्याच्यानंतर इथं लोकेशन असतं, तिथं बऱ्याच जणांचं हे लोकेशन अलाव नसतंय. तर ते लोकेशन अलाव करायचं अगोदर, कारण क्रोमचं लोकेशन अलाव केल्याशिवाय तुमचं जे काही नेटवर्कवरून लोकेशन घेते तर ते लोकेशन तुमचं घेणारच नाही. आणि तुमचं इथं जर लोकेशन नसेल व्यवस्थित किंवा तुम्ही दुसऱ्या तालुक्यात किंवा कुठं जर CSID चालवत असाल तर त्याच्या अगोदर आपल्या माय अकाउंटला जाऊन लोकेशन सेट करा. आता हे बघा, इथं जाऊन त्यांचं लोकेशन अलाव आहे. इथं काहीच करायचं नाही. इथं असं ज्यावेळेस फिरतं त्याला फक्त एकदा रिफ्रेश करायचं आहे. एकदा किंवा दोनदा रिफ्रेश केलं की तुमचा लगेच SMS OTP जाईल. SMS OTP गेला की तुम्ही तिथं OTP टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुमचं व्हेरीफाय OTP करायचं आहे. इथं आता काय केलं, फक्त रिफ्रेश केलं, दोनदा फक्त ते पेज रिफ्रेश करायचं, तुमचं लोकेशनचं पुढं निघून जाईल, ते ऑटोमॅटिकली लोकेशन घेतं ते. हे बघा, आता यांनी KYC केली का आपण चेक करू. बघा, एवढा दिवस झाला यांनी KYCच केलेलं नाही. हे बघा, KYC तशीच पेंडिंग आहे. KYC जा. तशी तुम्ही जरी KYC केलेली नसेल तर आत्ताच करून घ्या. आणि प्रत्येकानं CEC वरती बरेच जणांची ID इनएक्टिव्ह आहेत. तुम्ही म्हणत असाल की आमचे ॲक्टिव्ह आहेत, तरी पण एक ऑलिम्पियाड आणि एक NPS हे तुम्हाला करून घ्यायचं आहे. त्याशिवाय तुम्हाला PQM मध्ये जर काही अडचणी आल्या तर बऱ्याचशा विहिरीला अडचणी येतात, त्यावेळेस सगळ्याच अडचणीला लवकर सॉल्व्ह होतील असं शक्य नाही. त्याच्यामुळं तुम्ही एक ऑलिम्पियाड आणि एक NPS करून घ्या. हे बघा, यांची KYC तर झालेली. धन्यवाद.